हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा, आज श्री संत सावता माळी महाराज यांचं आज बघा सप्त्याचं कार्याचं कीर्तन आहे बघा आज. तर त्यासाठी आज मी आलेलो आहे बघा त्या देवदर्शन इथं. तर आता पहिलं आधी प्रथम निमराज महाराजांच्या पहिलं पालखीचं दर्शन घेतलं आणि नंतर बघा आता सहज आता ते दयादी ऋषी यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तिथं जात असताना तो बाहेर बघा ग्राउंडवर मुलं खेळतात बघा. म्हणजे व्यायाम चालला होता, मुलांचा प्रॅक्टिस चालली होती. ते गावते सर त्यांचं बघा त्यांना मार्गदर्शन करत होते. तर खूप असं म्हणजे उत्सुक वाटलं की शनिवार रविवार सुद्धा इथं मुलांची प्रॅक्टिस चालते. तर म्हणलं जरा थोडी मुलांची मुलाखत करावं आणि थोडं जाणून घ्यावं. कारण मी पेपरला आणि यूट्यूबला पण बऱ्याचशा वेळा देवदर्शनच्या म्हणजे विद्याधाम प्रशाला शाळेचं मी कायम पाहतो. आणि ते सर पण ते असं मुलांचं प्रॅक्टिस येते, मुलांचं म्हणजे स्पर्धा परीक्षा असो क्रीडा क्षेत्रात असो, या मुलांचं कायमच पेपरला येत असतं बघा. तर आज योग आला तर आज त्यांनाच समक्ष पाहून भेटूया सरांना. हे बघा, इथं सर्व हायस्कूलचे विद्यार्थी बघा व्यायाम करतात बघा सगळे सकाळी. म्हणजे किती मुलं इथं बघा, संपूर्ण सगळे बघा शाळेतली हायस्कूलची मुलं सगळी इथं व्यायामासाठी येतात. हां, किती वेळा आहे शाळेला? इयत्ता 5वी. रोज सकाळी तुम्ही इथं व्यायामाला येता? सगळी मुलं म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 10वीपर्यंत. चांगली उत्कृष्ट आहे मुलांचे व्यायामाचे सकाळी नियम लावलं आहे, चांगलं आहे. तुझं कितीला आहे शाळेला? तू 5वीला आहे. इथं गाव कोणतं? हेच गाव. इथं हे पण आहे ना काही म्हणजे वसतिगृह आहे? वसतिगृहात पण मुलं असतात ती, म्हणजे बाहेरगावची मुलं आहेत. धन्यवाद. हे विद्याधाम प्रशाला शिरूरची शाखा आहे बघा इथं देवदर्शनमध्ये. ह्या शाळेचे हे विद्यार्थी आहेत बघा. हे दर शनिवार रविवारी इथं सकाळी 11 वाजेपर्यंत 7 ते 11 वाजेपर्यंत इथं व्यायाम करतात बघा. आणि शाळेचे म्हणजे विद्यालयाचेच PT मास्टर त्यांना इथं त्यांचे नियम आणि त्यांचे ते क्लास घेतात बघा आणि ते व्यायाम करून घेतात. तर खरंच हे चांगलं आहे, म्हणजे अशी पाहिजे असं प्रत्येक ठिकाणी. पण ते काय ते प्रत्येक गावात हे नाही. पण बघा हे मुलांचं बघा आता हे सर त्यांचं बघा मुलांकडून सगळं व्यायामाची प्रॅक्टिस करून घेतात बघा. आणि दर शनिवार रविवारी हा त्यांचा नियम. आता या मुलांनी आपल्याला जी माहिती चांगले उत्कृष्ट आहे. आणि कायम ह्या शाळेचं पेपरला म्हणा यूट्यूबला म्हणा यांचं कायमच येत असतं. काय शाळेची मुलं पण यांची प्रगतीपथावर आहेत. काही मुलं काय हे गावटे सर आहेत का? त्यांचं म्हणजे चांगलं आहे ना. तुमच्या मुलांचं म्हणजे बरेच असं उपक्रम आम्ही मोबाईलवर बघितलेले आणि मग पेपरला बातमी पण बरेच वेळा आलेली आहे. हे बघा ह्या विद्यालयाची मुलं आहेत बघा. लांब उडीची यांची प्रॅक्टिस चालू आहे बघा. आणि उत्कृष्ट असं हे सर पण त्यांचं करून घेतात बघा त्यांच्याकडून प्रॅक्टिस. सर नाव काय म्हणले आपलं? गावटे सर. हा, मग त्या मुलांनी सांगितले गावटे सर. तुम्ही म्हणजे दर शनिवारावर या मुलांची प्रॅक्टिस घेता का? रोज घेता? वा वा वा. मग चांगला उपक्रम आहे बरं का आपला. आणि हे खरं म्हणजे असा उपक्रम केल्याशिवाय की काही मुलांना पण असं संस्कार लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पण पेपरला आणि यूट्यूबला पण तुमचं कायम असं मुलं प्रगतीपथावर असेल असं कायमच असतं बघा. तर हे खरोखर मी आज एका कार्याच्या कीर्तनानिमित्त आज इथं आलो. पण मला हे मुलांचं हे व्यायाम बघून आणि प्रॅक्टिस बघून खूप म्हणजे असं प्रत्येक गावात असं व्हायला पाहिजे आणि अशी ही घेतली पाहिजे. पण खरंच ते अगदी
स्पर्धा आहे 10-11 तारखेला. म्हणजे तुमच्या हायस्कूलच्या? नाही हा. आता या जिल्ह्याच्या स्पर्धा आहे. हो. मग त्यातून जो पहिला दुसरा नंबर मिळेल तो राज्याला निवड असते. राज्याला निवड असते. राज्याला मुलं गेले ना, सहभाग असला ना त्यांचा तिथे 10 मार्क 10वीला 12वीला मिळून जातात त्यांना. यंदा आपली 29 मुलांना 15 मार्क मिळाले बोर्डाच्या पेपरला. नाही ते तुम्ही पाठीमागे यायला होतं, पेपरला होतं, वाचलं होतं पाठीमागे. आणि तुमची स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा तुमची मुलांची म्हणजे बरीच मुलांची नाव आली होती. नाही क्रीडा क्षेत्रात सुद्धा जास्त महत्त्व आलेलं आहे आता. आणि हेच म्हणजे हा तुम्ही आणि सुरुवातीपासून चालू केलं ते मुलांना खरंच पुढं काही असे तुम्ही मुलं जाण्यासारखी आहेत आणि जातील. धन्यवाद सर. हे बघा लांब उडीची प्रॅक्टिस चालू आहे बघा त्यांची. बघा हे गावटे सरांचं चांगलं नियोजन आहे बघा. संपूर्ण मुलं अगदी व्यवस्थित सगळे अगदी कामाला लावले बघा त्यांनी.